नमस्कार, मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत आपल्या संघटनेमधील कृती समितीचे माननीय कॉम्रेड श्यामभाऊ काळे काय म्हणाले, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पेन्शनचा मुद्दा आहे। शासनाने आपल्याला कळवलेलं आहे की 50 ते 500 रुपये कॉन्ट्रीब्यूट करून आपल्याला ही पेन्शन योजना सर्वांना लागू होईल आणि कमीत कमी 3000 ते जास्तीत जास्त 6000 रुपये महिना अंगणवाडी सेविका असो किंवा मदतनीस यांच्या पदरात पडेल। तिसरं, ग्रॅज्युएटीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारला शासनाने विचारणा केलेली आहे आणि केंद्र सरकार जो काही निर्देश देईल त्याप्रमाणे राज्य सरकार ग्रॅज्युएटीच्या संदर्भात निर्णय घेणार आहे। आणि मोबाईलसाठी जी समिती नेमण्यात आली होती त्या समितीने एका महिन्यात मोबाईल देण्याचं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे। यासोबतच आता संपाच्या 2 मागण्या नवीन झालेल्या आहेत। एक तर संपकाळाचा पगार, तर आपले अनुप कुमार म्हणून आपले ICDS चे ते महिला बाल कल्याणचे सेक्रेटरी आहेत, त्यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो आहे तेव्हा त्यांनी आपल्याला कबुली दिलेली आहे की महिन्याभराचा संपकाळाचा पगार आम्ही तुम्हाला देणार। आणि दुसरं महत्त्वाचं की जे लोकांना काढण्याच्या नोटिसेस दिलेल्या आहे आणि काही जिल्ह्यामध्ये आपल्या लोकांना काढलेलं आहे, तेव्हा घाबरून जाता कामा नये किंवा अशी कुठलीही कारवाई काढण्या संदर्भाची कारवाई अनुप कुमार ते स्वतः बोलले की आम्ही कोणाला काढणार नाही आहोत। तेव्हा ज्यांना काढलेलं आहे या जिल्ह्यामध्ये त्यांना परत घेण्यासंदर्भात पण ते बोललेलं आहे। संप याच्यासाठी सुरू आहे की हे सर्व चर्चा झालेली आहे, पॉझिटिव्ह आहे, पण आपल्या हातात लेखी काही आलेले नाही आहे। काल माझ्या माहितीप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि ते आज आणि उद्या आपल्याला काहीतरी लेखी देणार आहेत। ते लेखी आल्याशिवाय आपण संप मागे घेणार असं संघटनेने ठरवलेलं आहे। तेव्हा घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे। नोटिसेस आलाही असतील, जुने असतील, नवीन असतील, तरी कोणीही कामावरनं कमी होणार नाही आणि जे कामावरनं अधिकारी कमी करतील तर आपल्या स्टाईलने तुम्ही आंदोलन करा। तुम्ही आयटकचे लोक आहे, तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही। म्हणून औरंगाबाद मध्ये चांगलं आंदोलन सुरू आहे, ते आंदोलन आपण जिंकण्यासाठी लढतोय। तेव्हा सर्व भगिनी ज्या गोळ्या झालेल्या, मोठ्या संख्येने गोळ्या झाल्या असं मला कळतंय, तेव्हा आपण सर्वांचा विजय हा निश्चित आहे। फक्त आठवडाभर आणखी आपल्याला कस लावावं लागणार आहे आणि जे आपल्या पदरात आपल्याला पाडून घ्यायचं आहे ते आपण आपल्या पदरात पाडून घेऊ। अधिक नाही बोलत कारण की मी एका मीटिंग मध्येच बसलेलो आहे, तेव्हा एवढंच बोलतो। प्रश्न असतील काही असतील तर तुम्ही मला बायती सरांच्या मार्फत व्हॉट्सअप वरती पाठवा, मी त्याचे उत्तर देईल सर्वांना। धन्यवाद। तर मैत्रिणींनो, तुम्ही ऐकलेलंच असेल काळे भाऊ काय म्हणाले। तर मैत्रिणींनो, संघटना आपल्यासाठी 100% आटोकाट प्रयत्न करत आहे। त्यामुळे संघटना सांगते तोपर्यंत सर्व अंगणवाड्या 100% बंद ठेवा, कारण यश आपल्या थोड्या दूर अंतरावर आहे। त्यामुळे कोणीही अंगणवाड्या उघडून संपाचा बिमोड करू नका आणि संघटना सांगते तोपर्यंत संपात राहा, नक्कीच यश तुमच्या पदरात पडेल। मला बऱ्याच कमेंट करून बऱ्याच मैत्रिणी असं म्हणतात की आता संपामुळे आमचे हाल होत आहे, कसं जगायचं। तर मैत्रिणींनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मध्ये एवढी ताकद आहे। आपले अधिकारी नेहमीच म्हणत असतात की अंगणवाडी सेविका मदतनीस काहीही करू शकते, त्यामुळे लात मारीन तिथं पाणी काढीन अशी भूमिका ठेवा आणि संपावर कायम राहा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत व्हिडिओला खूप खूप लाईक करा। धन्यवाद। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारणारा सरकारचा धिक्कार असो। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी न देणारे आमच्या मागण्या पूर्ण करा। आमच्या मागण्या पूर्ण करा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन न देणारा सरकारचा धिक्कार असो। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारणाऱ्या सरकारचा निषेध असो। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वेतन वाढ न देणारा सरकारचा निषेध असो।